3000 वर्ष जुना मॉन्युमेंट पॅरिसमध्ये आला आहे. आज आहे दिवस 7वा. कॉन्कर्ड या लोकेशनमध्ये हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय हे 13th सेंचुरीचं स्ट्रक्चर आहे. हे होतं लक्झोर टेम्पलच्या एंट्रन्सला. 1829ला मेहमद अली पाशा यांनी हा गिफ्टचा प्रस्ताव किंग लुईस फिलिप वनला दिला होता 1829ला. 1830ला त्यांनी ॲक्सेप्ट केला. किंग लुईस फिलिप वननी ॲक्सेप्ट केला हे जे गिफ्ट होतं ते. या गोष्टीला छोटं केलं गेलं. बोटमध्ये एक स्पेशल बोट बनवली जसं नाव होतं ले लक्झोर. बोट मेडिटेरियनवरून म्हणजे नाईल रिव्हरवरून इकडे आली. याला 2 वर्ष लागले. त्याच्यामुळे हे बघायला भरपूर क्राऊड आलेला होता. 227 टन आहे मित्रांनो. हा आहे अमन, हा इकडे राहतो आणि इकडे हा काम करतो फ्रान्समध्ये. अशी बात आहे, फॅमिली के साथ राहतो. तर हा आज माझी केस कापणार आहे. सो इकडे असं कल्चर आहे की कॉफी वगैरे सगळे दिली जाते. हॅलो नमस्कार, बोंजूर सलाम टू एव्हरीवन वॉचिंग आउट माय ब्लॉग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोपच्या डेली ब्लॉग सिरीजमध्ये. आणि आज आहे दिवस 7वा. आणि दिवस 7व्यामध्ये मी तुम्हाला माझी जरा हेअरस्टाईल वेगळी दिसते आहे काय. काल गेलेलो रात्री हेअर कट करायला, तर त्याची क्लिप पण टाकीन मध्ये. बट मी आता करंटली एका अशा लोकेशनमध्ये आहे जे भरपूर हिस्टॉरिक लोकेशन मानलं जातं. बट सगळे आयफेल टावर हे हिस्टॉरिक लोकेशन मानतात. बट माहिती नाही का याला सगळे मिस करून जातात, स्पेशली इंडियन्स. तर मी आत्ता आहे कॉन्कर्ड या लोकेशनमध्ये. आणि कॉन्कर्ड या लोकेशनमध्ये एक भरपूर एन्शियंट मॉन्युमेंट आहे. हा बघा, इजिप्तमध्ये हा 13th सेंचुरीला मॉन्युमेंट होता. म्हणजे तिकडे बनवलेला होता. लक्झोर टेम्पलच्या एंट्रन्सलाच हे होतं. हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं आहे हे 13th सेंचुरीचं स्ट्रक्चर आहे. आणि याचं नाव आहे ऑब्लिक्स द लक्झोर. ऑब्लिक्स द लक्झोर हे होतं लक्झोर टेम्पलच्या एंट्रन्सला. सो बेसिकली इजिप्तच्या किंगनी 2 असे मॉन्युमेंट गिफ्ट करायचा प्रस्ताव ठेवला किंग लुईसला. बट किंगनी एकच ॲक्सेप्ट केला आणि तो आज आपल्या समोर आहे. आणि त्याच्या समोर त्या साईडला आयफेल टावर आहे. भरपूर लोक आयफेल टावरला जातात बघायला, बट कोणीही इकडे येत नाही. आणि हा आहे कॉन्कर्ड एरिया. मेट्रो 1 हा कॉन्कर्ड एक मेट्रो 1मध्ये स्टॉप आहे. तिकडे असं हे ओपन स्पेसमध्ये एकदम कॉन्कर्डच्या सेंटरला हे स्ट्रक्चर 1800 साली मला वाटतं एस्टॅब्लिश झालेलं इथे. इकडे यायला म्हणजे इजिप्तवरून इकडे आणायला 2 वर्ष लागले मित्रांनो. ह्याला 2 वर्ष. 1829ला मेहमद अली पाशा यांनी हा गिफ्टचा प्रस्ताव किंग लुईस फिलिप वनला दिला होता 1829ला, की मी तुला एक गिफ्ट करणार आहे. म्हणजे यातील 2 होते, 2 पेअर होते, त्यातील एक पेअर मी तुला गिफ्ट करतो. आणि 1830ला त्यांनी ॲक्सेप्ट केला. किंग लुईस फिलिप वननी ॲक्सेप्ट केला हे जे गिफ्ट होतं ते. आणि मग या गोष्टीला छोटं केलं गेलं. बोटमध्ये एक स्पेशल बोट बनवली जसं नाव होतं ले लक्झोर. या बोटचं नाव होतं. ती बोट मेडिटेरियनवरून म्हणजे नाईल रिव्हरवरून इकडे आली. याला 2 वर्ष लागले. 2 वर्ष प्रवास करून मग ही गोष्ट इकडे मला वाटतं 1833मध्ये आली. आणि 1836मध्ये ह्याचं इनॉग्रेशन झालं. आणि भरपूर क्राऊड आलेला हे इनॉग्रेशन बघण्यासाठी, कारण की 3000 वर्ष जुना मॉन्युमेंट पॅरिसमध्ये आला आहे. त्याच्यामुळे हे बघायला भरपूर क्राऊड आलेला होता 1836मध्ये. सो अशी ह्याची कहाणी आहे ट्रान्सपोर्टची. एक स्पेशल बोट बनवली गेली. 227 टन वजन उचलण्यासाठी एक स्पेशल बोट बनवली. विचार करा. ज्याचं नाव होतं ले लक्झोर. ह्याच्यावरती दाखवलं पण आहे. बोटीचं एक स्ट्रक्चर बनवलं आहे. कसं त्या बोटीवरून आणलं असेल त्या काळी 1800 साली. आणि कसं त्यांनी इंजिनिअरिंग थ्रू काढली असेल मला वाटतं. हे कसं केलं असेल काय आयडिया नाही आहे. बट एक इंजिनिअरिंग मार्वल आपण बोलू शकतो. आणि वरती भरपूर सारे इजिप्शियन सिम्बॉल्स दाखवले आहेत. भरपूर ब्युटिफुल मॉन्युमेंट आहे. 13th सेंचुरीमध्ये कसा बनवला असेल एवढा ब्युटिफुल मॉन्युमेंट.
आणि तिकडून इथे गिफ्ट कसा आणलं असेल. 227 टन आहे मित्रांनो. बेसिकली हे ब्लॉक ऑफ वॉल आहे आणि भरपूर वजनदार. 227 म्हणजे काय बोलणार, टन्स. आणि सगळी हिस्ट्री लिहिली आहे खाली, कोणी दिलं गिफ्ट वगैरे वगैरे. आणि या साईडला मला वाटतं जे सगळे पेअरहाऊसचे सिम्बॉल्स आहेत ना, ते सगळे सिम्बॉल्स आहेत. आणि टॉपला ते चमकणारं एक पार्ट आहे. बघा हे केवढा मोठा परिसर आहे हा, बट पूर्ण खाली आहे. कारण की हे एवढं फेमस नाही आहे. आजकालच्या लोकांना आयफिल टावर बघायचं आहे, बट लोकांना माहीत नाही मेन हिस्ट्री आणि हिस्टॉरिक मॉन्युमेंट इकडे आहे. आयफिलच्या बाजूलाच आहे, तिकडे आयफिल आहे आणि हा इकडे आहे. बट तरी पण आयफिल जास्त फेमस आहे. म्हणजे भरपूर प्रेमी लोक आहेत त्यांच्यामुळे फेमस झाला आहे. बट हे बघा हिस्ट्री. आणि इकडे गाणं बजावणं पण असतं आहे बघा. मस्तपैकी तो गाणं वाजवतो आहे, लोक बसून ऐकतायत, चिल करतायत. आणि हे पूर्ण भरलेलं होतं मित्रांनो. जेव्हा हे इनॉग्रेशन झालेलं ना, हा स्पॉट फुल होता, फुल. त्या काळी 1836मध्ये. जर तुम्ही पॅरिसला येत असाल तर नक्कीच या मॉन्युमेंटला व्हिजिट करा. आणि मग इथून तुम्ही पुढे पॅरिसच्या आयफिल टावरला जाऊ शकता. म्हणजे समोरच आहेत एकदम आजूबाजूला. इकडे फिरता फिरता तुम्ही जाऊ शकता. इकडे एक गार्डन पण आहे लेफ्टला माझ्या, त्याचं नाव आहे गार्डन ट्युलेरीज. आणि तिथून मग तुम्ही ह्याचा व्ह्यू बघू शकता. अशी बरीच जागा आहे त्याच्या बाजूला, कॉन्कॉर्डच्या बाजूला. आणि आयफिल टावर आहे. हे एक स्पेशल स्पॉट आहे. 3000 वर्ष जुना म्हणजे एक मॉन्युमेंट आहे, जो आयफिलपेक्षा पण जुना आहे. फक्त एवढंच की हा फेमस नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहीत नाही. बट भरपूर एक आर्टिस्टिक स्ट्रक्चर मॉन्युमेंट मानला जातो. ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल, ज्यांना नाही माहिती आहे आता माहिती पडलं आहे. तर नक्कीच या इकडे. चला आता मी तुम्हाला घेऊन जातो माझ्या मित्राच्या शॉपवरती, अमनच्या शॉपवरती. जाऊया आता केस कापायला, जी मी कापली आहेत आधीच, बट तुम्ही ती क्लिप बघा बेसिकली. चला. इकडचा शॉप आहे, बार्बर शॉप. कॉफी पितो आहे फिलहाल. आणि आपला मित्र इथे काम करतो, तर त्याच्याकडून आज कॉफी घेतली आहे आणि केसही कापणार. तर बघूया कसा आहे एक्सपीरियंस इकडचा. और पाजी कैसे हो? बढ़िया भाई, आप सुनाओ, ठीक हो? सब ठीक. अपने बारे में बताओ, कैसी चल रही है लाइफ? बहुत बढ़िया भाई. हा आहे अमन, हा इकडे राहतो आणि इकडे हा काम करतो फ्रांसमध्ये. फ्रांस में कैसा है बाल का, मतलब बार्बर शॉप का, और इंडिया बहुत में? बढ़िया भाई, इंडिया से अच्छा है? बहुत इंडिया से, और इंडिया से कल्चर? 10 गुना अच्छा है. और कल्चर कल्चर बढ़िया है, सब क्योंकि सैलरी मेरी वगैरह? यहाँ फैमिली है ना, हाँ 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 हाँ. उसकी वजह से कोई दिक्कत नहीं है मुझे. चलो फैमिली भी और बंदा देखता है. हाँ, तो अच्छी बात है, फैमिली के साथ रहते हो. हाँ, बहुत बढ़िया है यार. सही आहे. तर हा आज माझी केस कापणार आहे. चला तर आपण सुरू करूया. तर आता दोघं आम्ही कॉफी पितो आहे आणि कॉफी पिऊन झाल्यानंतर केस वगैरे कापणार मस्तपैकी. काय टेन्शन नाही आहे आपलं. सो इकडे असं कल्चर आहे की कॉफी वगैरे सगळे दिली जाते आणि कॉफी वगैरे नंतर आपलं काम असतं. तर चला. मित्रांनो केस कापून झालेली आहे मस्तपैकी एकदम. आणि हे बघा असं शॉप आहे. आणि आपला भाऊ नेक्स्ट क्लायंट.
थैंक यू पाजी बाल काटने के लिए। थैंक यू वेरी मच। मिलते हैं जल्द ही। पास आए भाई। हाँ थैंक यू। तो ऐसे आते रहना, ज़रूर ज़रूर हमारा बहुत बहुत आपके साथ प्यार है। चलो इतनी दूर कौन आता है। हाँ बहुत लंबा आ गया, कोई नहीं, पेरिस में आते आते कोई नहीं, चलेगा चलो। हाँ, बढ़िया ओके Thank थैंक you. यू मेसी बुकू। ऐसे तर मित्रांनो, असा होता माझा डे 7 ऑफ डेली ब्लॉगिंग इन मराठी इन युरोप. आणि आजच्या ब्लॉगमध्ये लक्झॉर टेम्पलचा जो पिलर होता तो तुम्हाला दाखवला, त्याची हिस्ट्री दिली आणि माझ्या मित्राकडे गेलो केस कापायला. इकडे आहे तो पंजाबचा आहे आणि त्याची फॅमिली पण इथे आहे. तो फॅमिलीसोबत राहतो. परत इकडे सगळा पगार पण जास्त आहे, लाईफ चांगली आहे. त्याने ते एक्सप्लेन केलं का बेटर वाटतं त्याला इंडिया वगैरे, कारण की सॅलरी बार्बरला इंडियामध्ये एवढी नाही आहे जेवढी इकडे आहे. 1 लाखाच्या वरती पगार आहे इकडे एका म्हणजे बार्बरला सॅलरी, आणि म्हणजे वरतीच असेल आपल्याला ते माहीत नाही, बट बेस 1 लाख आहेच आणि त्याच्यावरती जे काय आहे ते आहे. आणि इकडे चांगली लाईफ आहे त्यासाठी. एक लेबर जॉब बोलल्यावरती जरा प्रोफेशनलिझम वाढतो इथे आणि लेबर लॉ स्ट्रॉंग असल्यामुळे थोडं बेटर आहे सगळं काही. आणि हां, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जर तुम्हाला लक्झर टेम्पलबद्दल माहिती नव्हतं आणि आत्ता माहिती पडलं हिस्टॉरिक प्लेस पॅरिसची, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ताकी तुम्ही पुढे अजून व्हिडिओज बघत राहाल. इकडचे युरोपचे जे काही मी ट्रॅव्हल करेन पुढे ते सगळे बघत राहाल. आणि हो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बघूया काय होतं उद्या, माहिती नाही, डिसाईड करीन आज आणि मग तुम्हाला उद्या व्हिडिओ येऊन जाईल. चला बाय बाय, टेक केअर.